आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। दादर रत्नागिरीसाठी आता अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार, तर शिमग्याला कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल झाल्यामुळे हा निर्णय आठवड्यातनं 3 दिवस विशेष रेल्वे धावणार। धारावीतील मालमत्तांचं हस्तांतरण महापालिकेकडूनच होणार। धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून आता हा प्रकल्प निर्णय रद्द करण्याचं पालिकेकडून स्पष्ट। नवी मुंबई विमानतळासाठी जबरदस्तीनं भूसंपादन बेकायदा, तर आता उच्च न्यायालयाचे राज्य सरकार आणि सिडकोवर ताशेरे 7 जुलै 2017 रोजी दिलेला होता निवाडा न्यायालयानं रद्द केला। कोकण मार्गावरील रेल्वेची सेवा अंशतः रद्द, सीएसएमटी स्थानकावरील फलाट विस्ताराच्या कामामुळे प्रवाशांचे हाल। मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता संवर्गाची आता परीक्षा लांबणीवर, तर 9 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली। संबंधित परीक्षा येत्या 15 दिवसात घेण्याचं नियोजन। मुंबईच्या मानखुर्दमध्ये एमएमआरडीएनं बांधलेलं रुग्णालय मुंबई महापालिका हस्तांतरित करणार, तर पालिका या ठिकाणी 410 खाटांचं नवीन रुग्णालय उभारणार। अपंग मंडळ बैठकीच्या विलंबामुळे हायकोर्टानं राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी। अपंग स्नेही पदपद उपलब्ध करून देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यास विलंब केल्यामुळे हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। बेकायदा बॅनरबाजी करून शहरं बकाल करणाऱ्यांवर आता काय कारवाई केली जाणार, ही सद्यस्थिती काय? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यातील महापालिकांना सवाल। बॅनरबाजीच्या तक्रारी नको, तोडगा द्या, हायकोर्टाचे आदेश। वसई तालुक्यातील आडणे गावामध्ये भाताच्या खळ्याला आग, तर आगीमुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। आगीमुळे भाताच्या 2000 भाताचे भारे जळाले।